नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. भेंडी म्हटलं की आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे एक आपली खास काळा मसाला घालून केलेली भेंडीची भाजी आहे, आलं लसूण घालून केलेली भेंडीची भाजी आहे, नंतर पीठ पेरून केलेली म्हणजे बेसनवाली भेंडीची भाजी आहे, दह्यातली भेंडीची भाजी आहे. एक नाही दोन नाही, अनेक प्रकाराने आपण भेंडीची भाजी करू शकतो. परंतु आज आपण जी करणार आहोत ती कांदा लसूण न घालता परंतु चविष्ट कशी होईल अशी भाजी आज आपण करून बघणार आहोत. झटपट होते, चवदार होते, तुम्हाला ती टिफिनमध्ये देता येते, मुलांनाही टिफिनमध्ये देता येते. आणि मुख्य म्हणजे कांदा लसूण न घातल्यामुळे जे आपले कांदा लसूण न खाणारी मंडळी आहेत त्यांच्याकरता उपयुक्त अशी भाजी आहे. चला तर मग बघूयात कशी करायची ते. पहिली बाजारात नाही भेंडी आणली, नंतर ओलं कापड किंवा नॅपकिन घेतला, त्याने सगळी भेंडी स्वच्छ पुसून घेतली. नंतर भेंडीचं पुढचं देठ आणि मागचं देठ कापून घेतलं आणि त्याला अशी मध्ये चिर दिली. अशा सगळ्या भेंड्या मी चिरून घेतलेल्या आहेत बरं का. भेंडी ताजी आहे का नाही बघताना नेहमी मागचं जे देठ असतं ना ते असं तोडून बघावं. ते जर पटकन तुटलं तर समजायचं की आपली भेंडी ताजी. आणि रंगावरनं पण चांगली भेंडी आपल्याला ओळखू येते. आपल्या भेंडीच्या भाजीकरता काय मसाला लागणार आहे, तरी धन्याची पावडर आहे अंदाजे 2 चमचे आहे, थोडासा हिंग आहे, काश्मीरी लाल तिखट 1 चमचा आहे, पाव चमचा हळद आहे, 1 चमचाभर आमचूर पावडर आहे, इथे थोडीशी ही दालचिनीची पावडर आहे, हा गरम मसाला आहे, जिऱ्याची पावडर आहे, मीठ आहे, अगदी 2 चिमूट आपण वेलदोड्याची पावडर घेतली आणि तीळ घेतले. तर हा सगळा मसाला एकत्र करायचा आणि आपण भाजी करायला घ्यायची. आता आपल्याला लागणारा एवढा आपण हा भेंडीला वापरणार आणि बाकीचा मसाला डबीत भरून ठेवून द्यायचा घट्ट झाकणाच्या. कुठलीही तुम्ही परतून तेलातली भाजी केली, अगदी फ्लॉवर असो, कोबी असो, बटाटा असो, त्यावेळेला हा मसाला त्याच्यात घातला की दुसरा कुठलाही मसाला आपल्याला घालावा लागत नाही. अतिशय रुचकर आणि छान अशी ही भाजी तयार होते. आता पहिल्यांदा आपण कढईमध्ये हे 2-3 चमचे तेल घातले. माझा एक असा अनुभव आहे बरं का की कमी तेलामध्ये जर आपण भेंडी परतायला घेतली तर कदाचित त्याचा चिकटपणा जो असतो ना तो जास्त सुटतो. त्यामुळे भेंडी ही थोडीशी जास्त तेलामध्येच परतावी लागते. आणि मुख्य म्हणजे त्याच्यात काही आंबट घातलं म्हणजे दही म्हणा, आमचूर पावडर म्हणा, चिंच म्हणा, लिंबू म्हणा, असं जर आंबट गोष्ट घातली तर त्या भेंडीचा चिकटपणा कमी होतो. तर आपण ह्याच्यामध्ये आमचुराचा वापर करणार आहोत. तेल तापलं की आपण याच्यात थोड्याशा चिरलेल्या मिरच्या घालूयात. याच्यात मोहरी किंवा जिरे काही घालायचं नाही बरं का आपल्याला. आपण डायरेक्ट मिरच्या परतून झाल्या की याच्यामध्ये आपण आपली भेंडी घालूया. एक 3-4 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या भेंडीचा रंग बदलला गेला आहे बरं का. अगदी जर तुम्हाला घाई असेल आणि भरपूर प्रमाणात अशी भेंडीची भाजी करायची असेल तर काही नाही, चक्क तेल घ्यायचं, तेल तापवायचं, ही भेंडी तळून घ्यायची आणि पूर्ण निथळून मग आत्ता आपण करतोय त्या पद्धतीने भाजी करायची. भाजी झटपट पण होते आणि मुख्य म्हणजे चिकटपणा आपल्या भाजीला येत नाही. आता ही आपली भाजी चांगली परतून झाली, रंग बदललेला आहे. त्याच्याहून फार काही भेंडी आपण परतू नये, नाहीतर मग ती अशी गिचका भाजी होते. त्यामुळे इथपर्यंत भेंडी आपली परतली गेली की ती खूप होते. आता याच्यात आपण चवीपुरतं मीठ आणि आपला हा मसाला आहे ना, हा आपण 2 चमचे मसाला याच्यात घालूयात. तीळ जे आहेत ते आपण भाजलेले थोडेसे घेतलेले, त्यामुळे फार काही भाजावे लागणार नाही. आणि आता एकदा दोनदा हा मसाला परतला की आपली भाजी तयार झाली. अतिशय चविष्ट आणि छान अशी भाजी तयार होते. आपण आपल्याला वाटलं तर अजून ह्याच्यात आणखीन थोडंसं धन्याची पावडर घातली तरीसुद्धा चालू शकते. अगदी 2 चिमूट जर मी याच्यामध्ये साखर टाकली तर आणखीन चव चांगली येते. पण आज मी काही त्याच्यात साखर घालणार नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर जरूर घालावी. थोडीशी कोथिंबीर, आणखीन छान स्वादाकरता हे 2-3 आल्याचे उभे उभे चिरलेले तुकडे आणि आपली ही भाजी तयार झाली. तुम्हीच सांगा बरं किती छान दिसते की नाही भाजी. कोण म्हणणार आहे की कांदा लसूण न केलेली भाजी इतकी छान दिसू शकते म्हणून. अशी आपली मस्त कांदा लसूण न घालता परंतु चविष्ट असा मसाला घालून तयार केलेली भेंडीची भाजी तयार आहे की नाही. छान झाली की नाही भाजी. याला आणि तुम्ही कोळशाचा आपण धूर करतो की नाही, तशी जर या भाजीला तो धूर करून दिला तर उत्तम भाजी तयार होईल. सगळेजण चाटून पुसून भाजी खातील याबद्दल मला अगदी खात्री आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, एक सांगायचं राहिलं, आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सगळ्यांना सांगा बरं का. आणि तुमचे जेवढे म्हणून व्हॉट्सॲप ग्रुप असतील, मित्रमैत्रिणी असतील, तेवढ्या सगळ्यांना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगायला विसरू नका. कारण आपलं हे अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल आहे. धन्यवाद.